सदाभाऊ खोतेंची. मला या ठिकाणी एकनाथ महाराजांचा अभंग आठवतो की नाथाच्या घरची उलटी फुल पाण्याला कैशी लागली तान आज बाई म्या नवल देखिले वलसरीचे पाणी आळ्याला गेले. भावानो, मागच्या 5 वर्षापूर्वी मोहिते पाटलांनी भाजपमध्ये प्रवेश केला. अन्याय झाला म्हणजे अन्याय झाला. कृष्णा भीमा स्थिरीकरण करायचं होतं त्यांना. अहो, हा याला पैसा नाही आणि त्या बोगद्याला कुठला पैसा आणता, आपल्याला बोगदा पडायचा एवढ्या दिवसात. म्हणून जो परवा वेळापुरा जो प्रसंग घडला, काय वाटत असेल या ठिकाणी एसपी नायक काकासाहेब मोठे आहेत. ही माणसं गेली 30-40 वर्षापासून या माळशिरस तालुक्यामध्ये लढत आहेत. भावांनो, उत्तमराव जानकरांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये असताना आमदारकीला पराभव झाला म्हणल्यावर चेअरमन नाराज झालं होतं काकासाहेब. त्यावेळेला सदाभाऊनी अख्खा माळशिरस तालुका पिजून काढला आणि 2 जिल्हा परिषद गटातनं चेअरमनला निवडून आणलं. 2 गटातनं निवडून आणलं या माणसाला. काय कमी केलं होतं? अहो, जे परवा चेअरमन म्हणाले की भैयासाहेबांचा आणि आमचा प्लॅन 6 महिन्यापूर्वी झाला होता, आपल्याला या ठिकाणी संशय येतो की तुमचा प्लॅन गेल्या मागच्या 30 वर्षापूर्वी झालेला होता. अहो, 2014ला जर सदाभाऊ खासदार झाला असतं तर सदाभाऊला जी शंकरनाना मंत्रीपद मिळालंय ते मंत्रीपद चेअरमनला मिळालं असतं. अख्खी शेतकरी चळवळ या महाराष्ट्रात सगळ्यात मोठी झाली असती. मात्र चेअरमननं काय प्लॅन केला तो त्यांनाच माहिती. परवा चेअरमन साहेब म्हणाले की भाजपनं जर मोहिते पाटलांना जेलमध्ये घातलं तर हा उत्तम जानकर जेल फोडून देण्याची पहिल्यांदा बाहेर काढेल. आम्ही म्हणलं ते जायला काही दावदाय का अरुंग होय, कसं ग बुलडोजर फिरवून अख्खे जेल मधलं देशील भयाला बाहेर काढते. अहो, एक विचार म्हणून तुमच्याकडे माळशिरस तालुका एक सक्षम विरोधक म्हणून आम्ही तरुण तुमच्याकडे बघत होतो. मागच्या मार्केट कमिटीच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी फतेसिंग दादा आहेत, शंकर नाना आहेत, सगळे. अहो, बोरगावला चेअरमन 8 दिवसात पडला होता राजकुमार नानांच्या वाड्यावरती की आम्हाला यावेळेस सहकार्य करा, तालुक्यातला आवाज बुलंद करा. ठीक आहे म्हणजे झालं गेलं विसरून द्या, मागचं काहीच काढू नका, पुढच्या वेळेला आपण चांगलं राहू, असं करू तसं करू. मग आता अचानक काय झालं? आणि जे या तालुक्याला गेल्या, मी तर लहानपणापासून ऐकतोय की आज MIDC वेळापुरात येणार, उद्या माळशिरस मध्ये येणार, परवा पिलीव मध्ये येणार. मात्र या ठिकाणी MIDCचा साधा दगड बी उभा केला जात नाही. मात्र मोहिते पाटील काय करतात आपल्याला सगळ्याला माहितीये. बायाला चून पैसे मिळवण्याचा धंदा मात्र त्यांचा त्या ठिकाणी जोरात चालू आहे. म्हणून भावांनो, तिथले जे आज या ठिकाणी जे ज्येष्ठ मंडळी उपस्थित आहेत त्यांना विनंती आहे की आपण माळशिरस तालुक्यातलं जे विरोधकांचं स्थान आहे ते मोहिते पाटलांच्या दावणीला आपण काय बांधील नाही किंवा त्यांचं आपण साखर नाही. विरोधकांचा आवाज या माळशिरस तालुक्यामध्ये बुलंद असला पाहिजे. अहो, चेअरमन भाजपमध्ये होते, आता बोरगाव माहूर या भागामध्ये 2 जिल्हा परिषद गटात राजकुमार नानांचं त्या ठिकाणी वजन आहे. यांनी त्या ठिकाणी भाजपचे फॉर्म आणलं आणि तिथं उभा केलं उमेदवार. का तर मोहिते पाटलांनी यांना सांगितलं होतं बाळदादाची पोरगी बोरगाव गटात उभी होती. म्हणले राजकुमार पाटील का आम्हाला ऐकत नाही, चेअरमन तुम्ही तुमच्या पद्धतीनं या ठिकाणी काय करा ते करा.
चेअरमननं बोरगाव गटातली उमेदवार उभा केला आणि महाविकास उभा केला आणि बोरगाव मध्ये पंचायत समिती गटात मात्र फॉर्म भरला आणि मोहिते पाटलाच्या पुरीला मत देणार नाही म्हणलं, आमची मत नोटाला देऊ, मात्र मोहिते पाटलाला मतदान देणार नाही. आपणाला या ठिकाणी विनंती आहे की आपण या ठिकाणी ज्यांना आपण मतदान देणार आहोत ते खासदारांनी विशेष या म्हैसाळ तालुक्याकडे लक्ष दिलं पाहिजे. प्रत्येक सर्वसामान्य माणसाचे फोन